आता तुम्ही मागच्या व्हिडिओमध्ये बघितला असणार की हे 1.5 एकरातील झाड वटवृक्ष. आता तुम्ही मागचा व्हिडिओ बघाय नसला तर खाली लिंक दिली आहे व्हिडिओची, जाऊन बघा. आता तुम्हाला ह्याची प्रॉपर माहिती सांगतो. आता हे झाड कुठं आहे सांगतो तुम्हाला. आपलं कोल्हापूर जिल्ह्यातील आजरा तालुक्यातील हे असलेले सिरसिंगी गावातील एक वटवृक्ष आहे. आता याचं एक भव्य ऐतिहासिक पारंपरिक वारसा आहे. 300 ते 400 वर्षाहून अधिक जुने असलेले हे वडाचे झाड परिसराचे प्रमुख आकर्षक आहे. आता ह्याचं तुम्हाला टोटल एरिया सांगतो किती काय काय. या महाकाय वटवृक्षाचा विस्तार तब्बल 1 ते 1.5 एकर परिसरात पसरले असून त्याचा असंख्य पारंब्यांनी स्वतंत्र वृक्षाचे रूप घेतले. म्हणजे असंख्य पारंब्या म्हणजे कसं, ह्या झाडाचं पारंब्या खाली सुटून त्याला परत जमिनीत जाऊन त्याला कणी आणि परत हे झाड असं पसरत गेलेलं आहे. आता गोठण देवस्थान ह्या झाडाचं एक म्हणजे असं नाव ठेवलं इथं, गोठण देवस्थान. या वृक्षाचा विशाल छायेखाली जागृत गोठणदेव मंदिर आहे, ज्याला सिरसिंगी आणि पंचक्रोशीतील भाविक मोठ्या श्रद्धेने मानतात. परत आता तुम्हाला इथे एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे की नाही, इथे एक चित्रपट शूट झाला आहे. तुम्हाला माहीत असलं तर कमेंट करून सांगा, नाहीतर मी सांगतोच. हा निसर्गरम्य परिसर आणि वटवृक्ष प्रसिद्ध. तुम्ही जोगवा पिक्चर बघितला असणार, नाही बघितलं असलं तर जाऊन बघा. ह्या चित्रपट चित्रीकरण ह्या ठिकाणी करण्यात आले. आता हे ठिकाण आजऱ्यापासून साधारण 10 किमी अंतरावर आहे. या परिसराचे महत्त्व ओळखून प्रशासनाकडून जागेला देवराई म्हणून विकसित करण्यात आले. करण्यासाठी सर्व आराखडाही तयार करण्यात आला आहे पूर्ण या जागेसाठी. तर भावनो, तुम्हाला आपला आजचा व्हिडिओ आवडला असल्यास आपल्या पेजला लाईक करा, फॉलो करा, शेअर करा. तर अशाच एक नवीन व्हिडिओसाठी आताच फॉलो करून घ्या. तर आता भेटूया का पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये. धन्यवाद.